छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण. एकदा शिवाजी महाराजांच्या मनात इच्छा उद्भवली की पुन्हा एक वार श्री तुकोबांचे कीर्तन ऐकावे. तेव्हा ते काही मोजके अंगरक्षक व सैनिक घेऊन लोहगावी आले. श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन ते कीर्तन ऐकण्यास बसले. कीर्तनात आरंभापासूनच रंग भरत चालला. श्रोते अगदी तल्लीन होऊन गेले. शिवाजी महाराज लोहगावी आहेत ही बातमी चाकण येथील यवन अधिकाऱ्यास हेरांकडून कळली. तेव्हा तो 2000 पठाण सैन्य घेऊन निघाला. ही बातमी आपल्या हेरांकडून शिवाजी महाराजांस कळली तेव्हा त्यांनी मध्येच उठून जाण्यासाठी तुकाराम महाराजांच्या पाशी विनंती केली. कीर्तनाचा बेरंग होतो असे पाहून श्री तुकाराम महाराजांना दुःख झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना अभय देऊन पांडुरंगाचा धावा केला. कायम्या मानावे कथेचे हे फळ, तरी जे सकळ जन ऐसे. उच्छेद तो असे अंगे आरंभला, रोकडे विठ्ठला परचक्र. पापा विण नाही पाप येत पुढे, साक्षीसी रोकडे साक्ष आले. तुका म्हणे जेथे वसतील दास, तेथे तुझा वास कैसा आता. अशा प्रकारे 4 अभंग म्हणून होतात न होतात तोच एक घोडेस्वार शिवाजी महाराजांच्या सारखाच वेगाने दुरून जाताना पठाण फौजेला दिसला. तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पण 4 घटकांपर्यंत पाठलाग करूनही त्यांच्या हाती ते लागले नाही. शेवटी निराशेने ते चाकणास परतून गेले. इकडे देवाने तुकाराम महाराजांना सांगितले की कीर्तन चालू ठेव, शत्रूस मागे परतविले आहे. सकाळी छत्रपती सिंहगडी जाण्यास निघाले असता त्यांना प्रसाद देऊन बोळविले. कोंडबाची तीर्थयात्रा. कोंडबा लोहकरे या नावाचा लोहगावचा एक माणूस फार भाविक होता. त्यांची तुकाराम महाराजांच्या वरती फार निष्ठा होती. 4 धाम यात्रेला जावयाची त्यांची फार दिवसांपासून इच्छा होती, पण द्रव्य नसल्यामुळे तो दुःखी असे. त्याने एकदा आपली इच्छा श्री तुकाराम महाराजांच्या कानावरती घातली व बोलला की जर तुम्ही शब्द खर्च केला तर इथले महाजन मला काहीतरी दान देतील व माझे कार्य पार पडेल. तेव्हा तुकोबांनी आपल्या आसनाखाली हात घातला व एक होन त्याला देऊन म्हणाले, हा घे व यात्रेला जा. कोंडबाने उत्तर दिले की अहो, एवढ्याशा पैशात यात्रा कशी बरे होईल. त्यावर तुकाराम महाराजांनी सांगितले की तू रोज हा होन मोडून खर्च कर, परंतु सर्व रक्कम खर्च न करता 1 पैसा जवळ राखून ठेव. दुसऱ्या दिवशी पाहशील तेव्हा पैशाच्या ठिकाणी होन असेल. दिवसातून 4दा होन मोडलास तरी असेच कर म्हणजे झाले. पण यात्रेहून आल्यावर माझा होन मात्र मला परत दे. कोंडबाने त्याच दिवशी या गोष्टीची प्रचिती पाहिली आणि दुसऱ्या दिवशी येऊन तुकोबास तो चमत्कार सांगितला. तेव्हा तुकोबांनी 3 अभंग लिहून त्याला दिले व ते अभंग काशी, विश्वनाथ, गंगा आणि गया येथे विष्णू तीर्थावर देण्यास सांगून पुन्हा निक्षून बजावले की होनाची गोष्ट मात्र गुप्तच ठेव. ती गोष्ट मान्य करून कोंडबा यात्रेला निघून गेला. जेव्हा तो काशीला गेला तेव्हा दर्शनास गेल्यावर त्याने अभंग वाचून दाखविला. त्यावेळी पिंड डोलली आणि तिच्यावरील बेल व फुले खाली पडली. गंगेत उभा राहून अभंगाचा कागद समोर धरला तेव्हा पाण्यातून रत्नजडित कांकणे घातलेला हात वर आला व कागद घेऊन पुन्हा पाण्यात गेला. गयेमध्येही असेच झाले. मग 4 महिने काशीस राहून तो माघारी परतला व मजल दर मजल प्रवास करीत पुन्हा घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याने श्री तुकाराम महाराजांची भेट घेतली आणि यात्रेचा वृत्तांत त्यांना सांगितला.
तुकाराम महाराजांनी मान डोलावली आणि होन परत मागितला. तेव्हा कोंडबाच्या मनी कपट आले व तो म्हणाला की तो होन माझ्या जवळून कुठेतरी हरवला. तुकाराम महाराज शांतपणे एवढेच बोलले की ठीक आहे, हरवलाही असेल. कोंडबा मोठ्या आनंदाने घरी गेला, पण घरी पाहतो तर होन कुठेच सापडला नाही. तेव्हा तुकाराम महाराजांशी खोटे बोलण्याचा त्याला फार पश्चाताप झाला.